फक्त रविवारचे 3 तास आणि पूर्ण आठवडा टेन्शन फ्री. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी संडे विकली प्रिपरेशन रुटीन, ज्यामुळे रोजचा स्वयंपाक खूपच सोपा होतो. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया. इकडे मी सकाळी सकाळी अगदी झाडांची ही पिवळी पाने काढून टाकली. त्यानंतर झाडांना खत पाणी दिले. झाडांना जर महिन्यातून एकदा तरी खत पाणी दिले तर झाडं अगदी छान अशी येतात, त्यांना फुलंही भरून येतात. म्हणून अगदी महिन्यातून एकदा तरी तुम्ही झाडांना खत पाणी द्या. आणि कढीपत्त्याच्या झाडाला आठवड्यातून एकदा तरी आंबट ताक नक्की द्यायला विसरू नका. इथे छान असे फुले आली होती झाडांना. त्यानंतर इकडे मी इंडोर प्लांटला सुद्धा ऊन दाखवण्यासाठी ठेवले. त्यानंतर तिकडची जागा स्वच्छ करून घेतली. नंतर फर्निचरही आठवड्यात आपले धूळ लागते, त्यामुळे फर्निचरही आठवड्यातून एकदा आपल्याला असेच पुसून घ्यायचे आहेत. डस्ट क्लीन करायची आहे. आठवड्यातून ही एकदा तरी तुम्ही स्वच्छता केल्यावर एकदाच तुम्हाला जास्त कामं पडत नाही. नंतर इकडे मी थोडा लसूण सोलून ठेवला. थोडा लसूण सोलून ठेवल्यामुळे काय होतं की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा लसूण तुम्ही आयत्या वेळेस लगेच घेऊ शकता, म्हणजे निवडत बसायची वेळ लागत नाही. म्हणून तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही लसूण तुम्ही सोलून त्याला चांगले एक काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. आज मी मसाल्याचा डब्बासुद्धा क्लीन करून त्यामध्ये मसाले भरून ठेवणार आहे. आणि जेव्हा तुमचे मसाले संपतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही रिस्टोअर करू शकता. आणि मसाले संपल्यावर एकदा तरी मसाल्याचा डब्बा घासून घ्या, त्यामुळे आपले मसालेही चांगले राहतात आणि बाकी डब्यामधले डब्बासुद्धा घाण होत नाही जास्त. त्यामुळे जेव्हा तुमचे मसाले म्हणजे आठवड्याला तुम्हाला क्लीन करायची गरज नाही, जेव्हा तुमचे मसाले संपतील त्यावेळेस तुम्ही ह्याला क्लीन करून घेऊ शकता. ज्या मसाल्यांची तुम्हाला रोज दैनंदिन जीवनात जेव्हा गरज लागते तेच मसाले तुम्ही काढून ठेवा. जसं की तुमचा घरचा घरगुती मसाला आला, जिरे धने पावडर आली, हिंग आलं, नंतर लाल तिखट, हे आपल्याला रोजच्या स्वयंपाकात ह्याचा यूज होतो. त्यामुळे हे आपल्या मसाल्याच्या डब्यात तुमच्या हाताला येईल असे हे आपण काढून स्टोअर करा. त्यामुळे काय होते की तुमचं लगेच म्हणजे डब्बा शोधत बसायची गरज पडत नाही आणि लगेच तुमचे जेवण बनवायला तुम्हाला खूप हेल्प होते. म्हणून तुम्हाला जे मसाले लागतात तेच मसाले तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये स्टोअर करा. आणि मसाल्याचा डबा भरताना त्याखालती एक टिश्यू पेपर आतरा, जेणेकरून तुमचे जे वरचे मसाले जर कधी कधी आपण घेताना कसे होते की चमच्याने खाली पडते वगैरे, त्यामुळे काय होतं की ना त्याच्या टिश्यू पेपर लावला जे मसाले आहेत ते टिश्यूवरच पडतात आणि डब्बाही घाण होत नाही. त्यामुळे फक्त आहेत ना तुम्ही ना त्यावर टिश्यू पेपर खाली आतरून मग त्याच्यावरच्या वाट्या ठेवा. आता इकडे मी शेंगदाण्याचा कूटही करून ठेवत आहे. आपला आठवड्याला तुम्हाला जेवढा लागतो शेंगदाण्याचे कूट, किंवा तुम्ही खोबरं वापरत असेल तर खोबरं किसून तुम्ही ठेवू शकता. यामुळे तुम्हाला रोजच्या आहारात जे तुमचे जेवण बनवायचे आहे ते सुद्धा झटपट होते. म्हणजे रोजचं तुम्हाला शेंगदाणे भाजून त्याचा कूट करणं हे जमत नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा हे सुद्धा करू शकता. आणि एक, जेव्हा पण तुम्ही डब्यात नवीन पदार्थ भरत असताना आहे ना, तुम्ही तो डब्बा घासून पुसून त्यामध्ये जे तुम्ही वाटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते भरून ठेवा. आणि सपोज जर तुमचा थोडा कूट राहिला असेल तर त्याला बाजूला वाटीत टाका आणि नंतर तुम्ही कूट भरल्यानंतर वरती तुम्ही जे राहील त्या वरती तुम्ही जो तुमचा आधीचा राहिलेला कूट टाकून ठेवू शकता. म्हणजे आधी वरचा यूज होईल, नंतर मग खालचा यूज होईल. आता इकडे मी मुलांच्या डब्यासाठी किंवा रोज मुलांना द्यायलासाठी मी इकडे ड्रायफ्रूट्स लाडू बनवत आहे. मुलांना ना कशी भूक लागते, शाळेतून आल्यावर मम्मा काहीतरी खायला दे किंवा गोड खायची क्रेविंग असते, त्यावेळी चॉकलेट्स वगैरे देण्यापेक्षा तुम्ही हे ड्रायफ्रूट्स लाडू, हेल्दी लाडू असे देऊ शकता. किंवा दिवसातून एक लाडू तरी मुलांना दिले तर म्हणजे असे सगळे वेगळे सेपरेट ड्रायफ्रूट्स खायची गरज पडत नाही. त्यामुळे मी घरच्या घरी इकडे ड्रायफ्रूट्स लाडू बनवले आहेत. ह्याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि ह्यामध्ये मी बियांचाही खूप वापर केलेला आहे. अगदी हेल्दी असे लाडू बनवून ठेवत आहे. आणि हे स्नॅक्स फक्त आठवडा नाही तर हे आपले जवळजवळ 15 दिवस किंवा महिनाभरही जातात. त्यामुळे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही लाडू बनवू शकता. आता इकडे मी शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवणार आहे. आता शेंगदाणे लाडूसाठी मी इकडे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेले आहे आणि सोबत इथे गूळही चिरून घेतलेला आहे. नंतर इकडे शेंगदाणे थोडे ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत.
नंतर आपल्याला हे पुन्हा गूळ टाकून शेंगदाणे आणि आपल्याला गूळ पुन्हा मिक्सरच्या भांड्यामधून एकजीव करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण कुठलाच तुपाचा वापर केलेला नाही की कशाचाच वापर केलेला नाही. ह्यामुळे हे लाडू अगदी 3 महिन्यापर्यंत चांगले राहतात. ह्याला मिक्स करून घेतले. त्यामध्ये थोडीशी इलायची पुडी घातलेली आहे. नंतर बारीक करून आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे तुम्ही शेंगदाण्याचे लाडू वळून घेऊ शकता. शेंगदाण्याचे लाडूसुद्धा अगदी पौष्टिक आहे. मुलांना रोज देण्यात हरकत नाही. खूप छान असे शेंगदाण्याचे लाडू बनून तयार होतात. आता इकडे मी भडंगसुद्धा बनवत आहे. सर्वात आधी मी इथे कुरमुरे भाजून घेत आहे. कुरमुरे भाजून घेतल्यामुळे ते जास्त क्रिस्पी राहतात. त्यामुळे कुरमुरे आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते जास्त दिवसही राहण्यास आपल्याला मदत कढईमध्ये तेल टाकून ह्यामध्ये खोबरं, नंतर आपलं शेंगदाणे आणि फुटाणे आपल्याला ह्याला चांगले तळून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता इकडे मी लसूण भडंग बनवत आहे. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये सर्वात आधी मसाले एकत्र करून घेतलेले आहे. तिखट, जिरपूड, धनेपूड, थोडंसं चाट मसाला आणि मीठ ह्याला मी चांगले मिक्स करून वाटून घेतलेले आहे. नंतर आपल्याला लसणाची अर्धवट पाकळी सोलून घ्यायची आहे. त्याला थोडीशी ठेचून घ्यायची आहे. लसणाची आपल्याला एकदम पेस्ट करायची नाही, अशी मोठी मोठीच आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा आहे. नंतर कढईमध्ये तेलात आपल्याला जिरे, मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकून मी त्याला चांगले मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये फुटाणे टाकून सुद्धा आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत फुटाणे. नंतर आपण जे तळून घेतलेले ते सामान, नंतर जो मसाला आपण तयार केलेला आहे ते टाकून घ्यायचे आहे. आता हे सगळे मिश्रण मी आपल्या जे कुरमुरे आपण भाजून घेतले आहे त्यावर टाकून घेणार आहे आणि त्याला मिक्स करून घेणार आहे. आणि त्यावर मी थोडीशी पिठी साखर भुरभुरून घेतली आहे. त्यामुळे काय होते की एकदम चव खूप छान अशी लागते. ह्याला चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला सगळ्या कुरमुरेला चांगला लागून जाईल. अगदी काही मिनिटातच आपली ही भडंगसुद्धा तयार होते. हे करायसाठी मला अगदी जेमतेम मला 1 तास लागले आहे सगळे पदार्थ बनवायला. आता इथे मी थोडे मखानेसुद्धा रोस्ट करून घेतलेले आहेत. अगदी मुलांना काहीतरी चिप्स वगैरे देण्यापेक्षा हे तुम्ही पेरी पेरी फ्लेवरचे मखाने देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातात. आता मी हे सगळे तुपामध्ये मखाने रोस्ट करून घेतले आहे क्रिस्पी होईपर्यंत. नंतर एका भांड्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये पेरी पेरी मसाला, त्यानंतर जिरेपूड, धनेपूड, मीठ टाकून याचा मसाला बनवून चांगले मखाण्याला चोळून घेतलेले आहे. ह्याची चव पण खूप छान लागते. अगदी घरगुती स्नॅक्स असे तयार होतात. नंतर आम्ही मार्केटला गेलो. सर्वात आधी मी इकडे फुलांची तयारी घेतली मी. फुलांसाठी मी इथे आधी गजरे घेतलेले आहेत. मला गुरुवारसाठी मी सगळ्या देवांना गजरे वाहते. त्यानंतर इकडे मी नारळ, मला लागेल ते फुले घेऊन आम्ही नंतर भाजी मार्केटला आलो. भाजी मार्केटला हे करटुलेची भाजी आली होती. तीसुद्धा आज मी घेतलेली आहे आणि फ्रेश अशी भाजी आज मार्केटला होती. त्यानंतर इकडे कांदे बटाट्याची खरेदी करून झाली आणि ज्या हव्या त्या भाज्याची मी खरेदी करून नंतर फ्रूट्ससुद्धा घेतले. आणि येत असताना आम्ही असे इकडे पुणे इथे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला असेच बाहेरून असे बघायला आलो. इकडे खूप जण असे बघतात की इकडून आपल्याला विमान उडताना दिसतात. नंतर घरी येऊन इकडे छान असे सगळ्या भाज्या ऑर्गनाईज करून घेतल्या. एका बास्केटमध्ये फ्रूट्स मी नीट लावून घेतले. जे फ्रूट्स आवश्यक नसतील ते फ्रीजमध्ये ठेवा आणि बाकीचे तुम्ही बास्केटमध्ये घालून ठेवू शकता. आणि नंतर इकडे मी एका मोठ्या बॉक्समध्ये खालती टिश्यू पेपर अंथरून फुले अशी भरून ठेवते. हे फुलं अगदी 15 दिवसापर्यंत एकदम टवटवीत राहतात. फुले संपतील पण फुले खराब होणार नाही, गॅरंटी आहे. त्यानंतर इकडे मी गजरा आणला होता. नंतर आपली चाफ्याची फुलं आणली आहे, त्यांना पण मी टिश्यू पेपरमध्ये घालून असे रॅप करून मी डब्यामध्ये भरून ठेवते. त्यानंतर एका बास्केटमध्ये मी इथे मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. मिरच्या आणि कढीपत्ता आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर मी इकडे टिश्यू पेपर घालून ह्याला चांगले ऑर्गनाईज करून ठेवला आहे. मी भाज्या कशा ऑर्गनाईज करते हा माझा व्हिडिओ मी लास्ट शेअर केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आणि नंतर इकडे भाज्यासुद्धा मी सगळ्या निवडून ठेवलेल्या आहेत. गवार, त्यानंतर चवळीच्या शेंगा मी अशा छान अशा निवडून ठेवते. त्यामुळे ते करायला झटपट होतात. मटरसुद्धा मी सोलून ठेवते. मटर तुम्ही जर आणला आणि तसाच फ्रीजमध्ये ठेवला तर ते आता काय होते, पावसामुळे मटर खराब होते, त्यामुळे त्याला पाणी सुटते. आणि इकडे मी टमॅटोसुद्धा धुवून घेतलेले आहेत. धुवून ह्याला चांगले पुसून नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत.
आलेसुद्धा मी धुवून ठेवलेले आहे. शेंगा आणल्या होत्या त्याला मी थोडा वेळ पाण्यात ठेवल्या, त्यावर माती निघून जाते त्यामुळे. नंतर छान असा माझा फ्रीज मी ऑर्गनाईज करून ठेवला. लिंब एका भांड्यामध्ये एका ग्लास जारमध्ये, नंतर मी अद्रकसुद्धा एका ग्लास जारमध्ये भरून ह्याला ऑर्गनाईज करून ठेवते. अशी छान माझा फ्रीज भरून झाल्यानं संडेला हे सगळे प्रिपरेशन केल्यामुळे माझा आठवडा खूप छान असा जातो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.